ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघाकडे सुद्धा संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सांबरे हे सामाजिक जीवनात कार्यरत आहेत। सांबरे हे दिलेला शब्द पाळण्यासाठी व्यवसायानं रिक्षाचालक असलेल्या एका महिलेच्या कुटुंबाला भेट द्यायला गेले। अचानक सांबरे यांना आपल्या घरी आलेलं पाहून हे कुटुंब भारावून गेलं। या ताईचा पाहुणचार देखील त्यांनी स्वीकारला। पाहुयात कोण आहेत या महिला रिक्षाचालक आणि नेमकं सांबरे हे त्यांच्या घरी गेल्यावर काय घडलं। आता जेवला मी पिठलं भाकर बनवली दादा। नक्की का? नक्की मी बनवून ठेवले दादा। मी म्हणलं काय जर चहा तरी घ्याल। विक्रमगड तालुक्यातील झडपोली इथं दर शनिवारी रविवारी आपल्या समस्या घेऊन अनेक नागरिक सांबरे यांच्याकडे येतात। सांबरे हे देखील आपल्या परीनं त्यांना मदत करतात। कल्याणमधील इंदिरानगर इथे राहणाऱ्या महिला रिक्षाचालक शारदा ओवाळ यांच्या घरी येण्यासाठी सांबरे यांनी एकदा एका कार्यक्रमामध्ये शब्द दिला होता। त्यानुसार सांबरे यांनी रिक्षाचालक शारदा यांच्या घरी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली। त्यांचा पाहुणचार देखील स्वीकारला। शारदा ओव्हाळ आणि प्रदीप ओव्हाळ हे दाम्पत्य दोघेही रिक्षाचालक आहेत। सांबरे यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे हे दोघे सुद्धा भारावून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं। यावेळी सांबरे यांनी चहाचा आस्वाद घेत त्यांच्याशी गप्पा सुद्धा मारल्या। ओव्हाळ कुटुंबियांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला, मात्र अनेक भेटी घेण्याची गडबड असल्यानं मी पुन्हा एकदा तुमच्या घरी पिठलं भाकरी खायला येईल असं सांगत त्यांचा निरोप घेतला। सांबरे यांनी आपल्या घरी येण्याचा शब्द दिला होता, मात्र एवढा मोठा माणूस आपल्या घरी कशाला येईल असा विचार करून मी तो प्रसंग सुद्धा विसरून गेले होते। मात्र ते अचानक घरी आल्यानं आमच्या कुटुंबात सर्वांनाच फार आनंद झाला अशा भावना यावेळी ओव्हाळ कुटुंबियांनी व्यक्त केल्या। सांबरे हे अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उभे राहिले, त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेतून सांबरे विजयी होतात का हे देखील पाहावं लागणार आहे। कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत।